नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. आज आपण बघतोय 2023ला की जी कंबाईन ग्रुप बी आणि सी झालेली होती त्याचे हिस्ट्री ह्या विषयाचे क्वेश्चन. तर आपण या विषयाचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि आपण मागे पण बरेच PYQ सॉल्व केलेले आहे की जे तुम्ही चॅनलवर बघू शकतात. आपण प्लेलिस्टमध्ये जिओग्राफीची प्लेलिस्ट पण बनवली आहे आणि इतरही आपण PYQ सॉल्व केलेले आहे की जे तुम्ही बघू शकतात. चला मग सुरू करूया हिस्ट्री ह्या विषयाचे 2023चे PYQ. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? तर याचा आन्सर आहे ब, क आणि ड. रघु भिकाजी आणि घेणू बाबाजी, नारायण सुरकाजी आणि विठ्ठलराव कोरगावकर आणि कृष्णाजी अर्जुन केसुडकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार यांचे सहकार्य त्यांना बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन करायला मिळाले होते. पुढे बघूया. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश या गव्हर्नर जनरल म्हणाला. तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रार्थना समाजबाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहे? प्रार्थना समाजबाबत बरोबर विधाने ओळखायची आहे. तर बघूया. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई इथे प्रार्थना समाजची स्थापना केली. हे बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. हे पण बरोबर आहे. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून न्यायमूर्ती न म जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तर हे पण बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे अ, ब आणि क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हिंदू सभेच्या संदर्भातील पुढील कोणते विधाने बरोबर आहे? तर याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहे. तर बघूया. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार इथे कासिम बाजाराचे महाराज सर महेंद्रचर नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. हे बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बा शी मुंजे होते. हे पण बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेगडेवार आणि डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे पण बरोबर आहे. 28, 29, 30 डिसेंबर 1838 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे इथे पार पडले. हे चुकीचं आहे. तर आपलं उत्तर आहे अ, ब आणि क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1857च्या उठावाच्या वेळी अंग्रेजांनी कोणत्या कर्तबगार सेनानी महत्वाची भूमिका बजावली होती? तर आपण बघूया याचं उत्तर. तर नील आणि हॅवलॉक हे बरोबर आहे. ऑटरम आणि लॉरेन्स बंधू हे पण बरोबर आहे. आणि कॅम्पल आणि सर ह्युमरोज हे पण बरोबर आहे. आपलं उत्तर आहे अ, ब आणि क. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या भागात झाले होते? तर कोणत्या भागात झाले होते? तर उत्तर आहे अ, ब आणि ड. भिमडी, शिरूर, पानेर आणि नगर, इंदापूर, हवेली, बागलाण आणि सातारा, आणि श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी. अ, ब आणि ड ह्या भागात शेतकऱ्यांचे उठाव झाले होते. पुढे बघूया. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी
खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला होता? तर याचं उत्तर आहे गोवा मुक्ती संग्राम वरील सर्व, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन या सर्व चळवळीमध्ये क्रांतिकारक सेनापती बापट यांनी भाग घेतला होता. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. त्याचं कारण क्रांतिकारकांना चळवळीमधून भारतीयात असंतोष वाढला, हे बरोबर आहे. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातली युती, हे पण बरोबर आहे. जहाल व मवाड यांच्यातली युती, हे पण बरोबर आहे. आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, हे पण बरोबर आहे. आन्सर आहे वरील सर्व बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हाजरी लावली. तर कोणी लावली? व जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी. तर आपण महाराष्ट्रातील बरेच समाजसुधारक कव्हर केलेले आहे की आपण त्याची एक सिरीज सुरू केलेली आहे की जे तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात. आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बरेच समाजसुधारक कव्हर केलेले आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाण दिलेली आहे आणि इथे दिलेलं आहे त्यांचे अध्यक्ष. तर ह्यावर आपण यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे की त्या शॉर्ट्सच्या माध्यमातून आपण सर्व अधिवेशन राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कव्हर केलेले आहे. तर आपल्याला याचा आन्सर बघूया. तर याचा आन्सर आहे 1889 पाचवे अधिवेशन मुंबई इथे, ज्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्ग. 1891 सातवे अधिवेशन की जे नागपूर इथे झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू. 1895 11वे अधिवेशन की जे पुणे इथे झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1897 13वे अधिवेशन की जे अमरावती इथे झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते शंकर नायर. तर आपलं उत्तर आहे 2. तर आपले इतिहासाचे प्रश्न इथे संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.